जय हिंद मित्रांनो, तर मुंबई पोलीस शिपाईच्या त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट बाबत खूप मोठी अपडेट जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतच बोलणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉनला पण नक्की प्रेस करा। तर त्या ठिकाणी मित्रांनो, अपडेट अशी आहे की मुंबई पोलीस भरतीमध्ये जे पण उमेदवार त्या ठिकाणी नियुक्तीसाठी बोलवले होते, तर काही उमेदवार जे आहेत ते गैरहजर होते आणि त्याच्यासाठी मुंबई पोलीस दलाने त्या ठिकाणी शेवटची एक त्यांना जे आहे ते एक संधी दिलेली आहे। त्याबद्दलच या ठिकाणी बघूया मित्रांनो की उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे। दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल दिनांक त्या ठिकाणी जे आहे ते आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात येत आहेत। तर मित्रांनो, आता विषय असा आहे का जे हे 119 उमेदवार आहेत या ठिकाणी हे जे आहे ते नियुक्तीसाठी गैरहजर राहिले होते। या ठिकाणी बघू शकता की नियुक्तीसाठी गैरहजर राहिलेल्या 119 उमेदवारांना अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। सोबतच्या यादीत नमूद केलेल्या उमेदवारांनी दिनांक 28/2/2024 रोजी म्हणजे त्या ठिकाणी मित्रांनो मागच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी 28 तारखेला त्यांना जे ते नियुक्तीचे आदेश दिले होते आणि हे जे लिस्टमध्ये 119 उमेदवार आहे हे गैरहजर आहेत। आता त्या ठिकाणी मुंबई पोलीस दलाकडून अजून एक मित्रांनो PDF त्या ठिकाणी नवीन सेंड करण्यात येईल की या 119 मधून जे काही उमेदवार गेले असतील आणि त्या ठिकाणी परत काही जर गैरहजर राहिले असतील त्यांना काढून त्या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता की त्यांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारास जे आहे ते नियुक्ती देण्यात येईल। तर मित्रांनो, आपण संपूर्ण बातमी बघू। या ठिकाणी त्यांना जे आहे ते या ठिकाणी नायगाव संकुल हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे त्या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता हजर राहावे। सदर दिवशी नियुक्त आदेश स्वीकारण्यासाठी जे उपस्थित राहणे शक्य नसल्यास याबाबत उमेदवाराने आपले अभिवेदन सादर करण्यासाठी प्रत्यक्ष स्वतः अथवा काही कारणास्तव उपस्थित राहणे शक्य नसल्यास कुटुंबातील व्यक्तीने प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे। म्हणजे जर समजा या 119 मधून काही उमेदवारांना जर त्या ठिकाणी स्वतः येता आलं नाही तर त्याच्या कुटुंबातील एखाद्याने त्या ठिकाणी का हजर राहता नाही आलं याचं जे स्पष्ट कारण जे आहे ते लिखित स्वरूपात घेऊन आलं तर त्यांना जे आहे ती अजून एक संधी देण्यात येईल। पण मित्रांनो, जर तुम्ही असं केलं नाही या ठिकाणी बघू शकता, अन्यथा उमेदवारास मुंबई पोलीस दलातील नोकरी करण्यास स्वारस्य नाही असे समजून कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी लिस्ट मी तुम्हाला सगळ्यात दाखवून देतोय। तर मित्रांनो, ही जी लिस्ट आहे या ठिकाणी ही बघू शकता, एवढे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी गैरहजर आहेत 119 उमेदवार। आणि याच्यापैकी आता जे पण उमेदवार त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच त्या ठिकाणी नियुक्ती आदेश घेण्यासाठी गेले नसतील तर त्यांच्याऐवजी आता हे जे वेटिंग लिस्ट मध्ये जे 7,000ची जी वेटिंग लिस्ट आहे ती खुलणार आहे मित्रांनो, ती ओपन होणार आहे आता। कारण 100% 119 मधील जरुरीत नाही की 119 पण गेले असतील मित्रांनो, 30-40 गेले असतील। कारण 119 मधून जे गेलेले नाही याचा अर्थ असा होतो मित्रांनो की ते उमेदवार जे आहेत ते ऑलरेडी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लागलेले आहेत त्या ठिकाणी, असं आपण समजून चालूया। आणि या 119 मध्ये वरचे जर 19 सोडून दिले तर कमीत कमी 100 जे आहे ते 100% या ठिकाणी गैरहजर असतील आणि त्याच्यामुळे आता जी आहे ती वेटिंग लिस्ट नक्की खुलणार आहे। तर मित्रांनो, खूप मोठी अपडेट आहे। जर तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं रेडी ठेवायचं आहे। लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते संधी भेटेल। मुंबई पोलीस दलामध्ये जशी त्यांच्या वेबसाईटवरती PDF रिलीज होईल आपण त्याच्यावर तात्काळ व्हिडिओ बनवून तुम्हाला जे आहे ते आपण इन्फॉर्मेशन देऊन टाकू। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।